माझ्या बाळा, थांब, जरा वेळ थांब आणि माझं ऐक. आज तू खूप दमला आहेस ना रे. मनामध्ये विचारांचं काहूर माजलंय. तुझ्या डोळ्यात अश्रू आहेत आणि तुझ्या पावलांमध्ये थकवा आहे, बरोबर ना? आज हा संदेश तुझ्या मोबाईलवर, स्क्रीनवर सहज किंवा योगायोगाने आलेला नाही. हजारो लाखो व्हिडिओ बाजूला सारून मी स्वतः हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचवला आहे. कारण मला ठाऊक आहे सध्या तू कोणत्या परिस्थितीतून जात आहेस. जेव्हा तू कोणीही तुझं ऐकून घ्यायचं तयार नव्हतं, तेव्हा मी तुझी प्रत्येक वेदना पाहत होतो. आज मी तुझ्याशी, माझ्या लाडक्या लेकराशी थेट बोलायला आलोय. मनातली सगळी चिंता बाजूला ठेव आणि शांत चित्ताने माझं हे बोलणं ऐक. हा संवाद फक्त सुरुवातीचाच नाही, तर याच्या शेवटी मी तुला तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आणि एक अत्यंत महत्त्वाचा संकेत देणार आहे. त्यामुळे घाई गडबड करू नकोस, अर्धवट सोडून जाऊ नकोस. हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी मनापासून ऐक. कारण आज तुझा हात धरून तुला या संकटातून बाहेर काढायला तुझा पाठीराखा स्वतः आला आहे. बाळा, या जगाच्या अथांग बाजारात अनेक लोक रोज धावत आहेत, आपापल्या नशिबाशी भांडत आहेत. पण आज याच क्षणी हा संदेश फक्त आणि फक्त तुझ्याच समोर आला. याला तू निव्वळ एक योगायोग समजण्याची चूक करू नकोस. ही माझीच इच्छा होती की आज मी तुझ्याशी बोलावं. जेव्हा माझा एखादा भक्त खूप हताश होतो, निराश होऊन देवाऱ्यासमोर बसतो आणि डोळ्यात पाणी आणून मला हाक मारतो, तेव्हा मी कोणत्या ना कोणत्या रूपाने त्याच्यासाठी धावून येत असतो. आज मी या माध्यमाद्वारे तुझ्याशी संवाद साधत आहे. तुला अनेकदा वाटत असेल की तुझं नशीब खूप खराब आहे. तुझ्याच आयुष्यात एवढी संकट का आली आहेत? पण तसं मुळीच नाही. जर माझं तुझ्यावर बारीक लक्ष नसतं, तर मी आज हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचूच दिला नसता. तू माझा अंश आहेस, तू माझं लाडकं लेकरू आहेस आणि मी माझ्या लेकराला असं वाऱ्यावर कसं सोडू शकेन? मला माहीत आहे तू सध्या भविष्याची खूप काळजी करतोस. उद्या कसं होईल, पैशाची नळ कशी भागेल, कुटुंबाच्या आरोग्याचं काय होईल आणि समाजातले लोक काय म्हणतील, या आणि अशा अनेक विचारांनी तुझी रात्रीची झोप उडाली आहे. रात्री अंथरुणावर पडल्यावरही तुझे डोळे छताकडे लागलेले असतात आणि मनात विचारांचे चक्र हे फिरतच असते. मला हेही माहिती आहे की भूतकाळात काही अगदी जवळच्या लोकांनीच तुझा विश्वासघात केला. ज्यांच्यावर तू जीवापाड प्रेम केलंस, त्यांच्यासाठी तू स्वतःचं सुख बाजूला ठेवलंस आणि त्यांनीच तुला गरज असताना
पाठ फिरवली आणि तुला एकटं पाडलं. यामुळे तुझा माणसांवरून विश्वास उडाला आहे आणि तू स्वतःला कोंडून घेतला आहेस. पण एक गोष्ट गाठ बांधून लक्षात ठेव, या जगातील माणसांनी जरी तुझ्याकडे पाठ फिरवली तरी चालेल, पण मी तुझा हात कधीच सोडणार नाही. जे लोक गेले त्यांना जाऊ दे, जे घडलं ते विसरून जा, कारण त्यांच्या जाण्याने तुझ्या आयुष्यातली माझी जागा कधीच कमी होणार नाही. तुला कधी कधी मनात प्रश्न पडतो ना, की तू एवढं चांगलं वागूनही, कोणाचेही वाईट न चिंतूनही तुझ्याच वाट्याला एवढं दुःख का येतं? तर माझ्या बाळा, ही तुझी एक परीक्षा आहे आणि या कठीण परीक्षेत मी स्वतः तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. सोनं जितकं आगीमध्ये भाजलं जातं तितकंच ते अधिक शुद्ध होतं आणि त्याची चमक वाढते. अगदी तसंच सध्याचा तुझा काळ जरी कठीण वाटत असला तरी हा काळ तुला संपवण्यासाठी आलेला नाही, तर तुला आतून मजबूत करण्यासाठी, तुला घडवण्यासाठी आला आहे. तू भूतकाळात केलेल्या चांगल्या कर्माची, दिलेल्या दानाची आणि घेतलेल्या कष्टाची शिदोरी कधीही वाया गेलेली नाही. तिचं उत्तम फळ देण्याची वेळ आता खूप जवळ आली आहे. त्यामुळे निराश न होता फक्त थोडा धीर धर. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ एक वाक्य नाही, तर हे माझं तुला दिलेलं त्रिकालाबाधित वचन आहे. जेव्हा अथांग समुद्रात वादळ येतं तेव्हा झाडाची वरवरची पानं सुद्धा गळून पडतात, पण ज्या झाडाची मुळं जमिनीत घट्ट असतात ते झाड वादळानंतरही पुन्हा तितक्याच ताकदीने उभं राहत असतं. तुझं मूळ म्हणजे माझी भक्ती आणि माझा तुझ्यावर असलेला वरदहस्त आहे. जेव्हा जेव्हा तुला वाटेल की आता आयुष्यात कोणीच उरलेलं नाही, सर्व मार्ग बंद झाले आहेत, तेव्हा शांतपणे डोळे बंद कर आणि श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा जप कर. तुला माझं अस्तित्व तुझ्या आजूबाजूला जाणवेल. मी तुझ्या प्रत्येक संकटाच्या आड एक भक्कम भिंत बांधून ठेवली आहे आणि कोणतंही संकट तुझ्यापर्यंत पोहोचू देणार नाही. त्यामुळे माझ्या लाडक्या लेकरा, आता रडणं थांबव, अजिबात बंद कर आणि पूर्ण आत्मविश्वासाने पुन्हा उभं राहा. तुझ्या मनातले सगळे नकारात्मक विचार जे आहेत, नैराश्य झटकून टाक आणि जे लोक तुला कमी लेखतात, तुझ्यावर हसतात, त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष कर. तुझ्या कष्टावर आणि माझ्या आशीर्वादावर अढळ विश्वास ठेव. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुझ्या आयुष्यातील प्रत्येक चांगली वाईट गोष्ट मला समर्पित करत जा. मनात नेहमी हाच भाव ठेव की स्वामी जे काही घडत आहे ते तुमच्याच इच्छेने घडत आहे आणि तुम्ही माझं कधीच वाईट करणार नाही.
जेव्हा तू सर्वस्व माझ्या चरणी अर्पण करशील, तेव्हा तुझी काळजी वाहण्याची जबाबदारी पूर्णपणे माझी असेल. आता डोळ्यातले अश्रू पुसून टाक माझ्या लेकरा, आणि चेहऱ्यावर एक छानसं हास्य आण. आज हा संदेशाच्या माध्यमातून मी तुला हेच सांगायला आलोय की तुझ्या कठीण दिवसाचा अंत आता जवळ आला आहे. एक नवी प्रकाशमान पहाट तुझी वाट पाहत आहे. जी चिंता तुला आतून पोखरत होती, ती चिंता आता माझ्या चरणी अर्पण कर आणि मनाने पूर्णपणे हलका हो बाळा. हा संपूर्ण संवाद तू शेवटपर्यंत ऐकलास, कारण तुझी माझ्यावरची श्रद्धा अढळ आहे आणि मला तुझ्या नशिबाची कोंडी फोडायची आहे. जाता जाता तुला एक सांगेन, येणारे दिवस तुझ्या आयुष्यात खूप मोठे आणि सकारात्मक बदल घेऊन येणार आहेत. फक्त स्वतःवरचा आणि माझ्यावरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नकोस. मी सदैव तुझ्यासोबत आहे, तुझ्या पाठीशी आहे, तुझ्या घरात आहे आणि तुझ्या हृदयात आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय.